सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारण्यासाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय आणि या संदर्भात आता मंत्री नितेश राणेंनी वादग्रस्त पोस्ट केली आहे। तपोवनमधल्या वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाही, तेव्हा गप्प का? हाच का सर्वधर्म समभाव? असा वादग्रस्त सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। कारण की ईदच्या वेळी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बकरीचे हे कत्तल होते, त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचे पाणी सगळीकडे वाहत असतं, असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं। पण तेव्हा हे पर्यावरण प्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही, कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा, असं कधीच ऐकत नाही आम्ही। मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय, हा कशाला? आता जसं झाडाला मिठी मारतायत, चांगली गोष्ट आहे, झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, बरोबर मुद्दा आहे। पण जसं झाडाला मिठी मारतायत तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही? काय साधा प्रश्न फक्त विचारलाय। बकरी ईदच्या वेळेला झाडं तोडली जात नाही। बकरी ईदच्या वेळेला झाडाचे पाला पाचोळा जो असाच पडतो, अनेक वर्ष राहतो, जी तोडली जाते त्याच्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात परत पाने येतात आणि झाडाचं मूळ कडक होतं, मजबूत होतं। त्यामुळे मला असं वाटतं झाड मुळापासून तोडणं आणि झाडावरची पानं तोडणं ह्याच्यात शाळेतच शिकवलंय भिन्न भिन्न आहे। बकऱ्याशी आणि झाडाशी काय संबंध? बकऱ्या ऑक्सिजन देत नाही, ते नितेश राणेला सांगा जरा। झाडं ऑक्सिजन देतात, एवढंच समजलं तरी त्याचं उत्तर पुरेसं आहे। सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसतं बकरी ईदच्या काळात। मग तेव्हा हे पर्यावरण प्रेमी कुठे असतात? एवढाच माझा साधा प्रश्न आहे। प्राणीप्रेमी कुठे असतात? एवढाच साधा प्रश्न आहे। कोण ऑक्सिजन देतं नाही देतं हा वेगळा मुद्दा आहे, तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका, असं मी विजय वडेट्टीवार कदाचित विसरले असतील। ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत। तर साधू संतांना वृक्षतोड मान्य आहे का, असा सवाल सयाजी शिंदेंनी केला। जुनी वृक्ष तोडून नवी वृक्ष लावण्याची कल्पना चुकीची आहे। तपोवन वृक्षतोडीवरून सयाजी शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। शासनानं दिशाभूल करू नये असंही सयाजी शिंदे म्हणतायत। 10 वर्ष झालेली झाडं, 10 वर्ष आतली झाडं तोडायची आणि दुसरी त्याच्या बदल्यात 10 झाडं लावायची, ही कल्पनाच चुकीची आहे। म्हणजे पोरांना मारायचं आणि आईबाबाला जिवंत ठेव, मला त्यांचं उरलेलं वय किती आहे? कुठली झाडं अजून वाईट नाहीत ना, त्यामुळे झाडं तोडून दुसरीकडे कुठेतरी 10 झाडं लावायची, ही कल्पना चुकीची आहे। कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू? माणसांचा सुद्धा अपमान आपण करणार नाही, आपण जातीभेद मानत नाही, तर मग अशा साधू संतांचा आपण कशाला अपमान करू ना? मुळात झाडं तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का? आणि ज्याच्यापासून आपण जगतो, ऑक्सिजन घेतो, अन्न पाणी घेतो, त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत? शासनाला नम्र विनंती आहे, विनाकारण खर्च करू नका आणि तुम्ही दिशाभूल करू नका। तुम्ही झाडं 10 लावणार आहोत वगैरे काय सांगू नका, असलं कधी झालेलं नाही। 33 कोटीचा हिशोब कधी आपल्याला मिळालेला नाही। आपण रस्त्याची झाडं तोडलेल्या बदल्यात 10 झाडं लावली, त्याचे हिशोब मिळत नाहीत, तर ही तपासणी यंत्रणाच आपली नाही आहे ना। तेव्हा असं करताना ॲटलिस्ट ह्याच्या पुढची तरी झाडं तोडू नका। झालं तेवढं झालं, ह्याच्या पुढे झाडं तुटता कामा नयेत आणि जी झाडं लावतायत ती टिकली पाहिजेत ना। तर नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होऊ लागलाय। नाशिक योग विद्या केंद्रातर्फे तपोवनात झाडांच्या संवर्धनासाठी योगासनाचं आयोजन करण्यात आलं। तपोवनात विद्यार्थ्यांनी ही योगासनं केली। प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश या योगासनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला। एक योग झाडांसाठी, प्राणवायू देणाऱ्यांच्या प्राणांसाठी असा संदेश यावेळी देण्यात आला।
तर नाशिकमधल्या झाडांसाठी आता मनसे मैदानात उतरलेली आहे. मनसेकडून आंदोलन केलं जाणार आहे. तपोवनमधल्या 1800 झाडांची कत्तल करण्याच्या विरोधात मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या नेतृत्वात 6 डिसेंबरला आंदोलन केलं जाणार आहे. एकीकडे नाशिककर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. अभिनेते सयाजी शिंदे हेही आंदोलन करतायत. चिमुकले सुद्धा आंदोलनामध्ये उतरलेले होते झाडं वाचवण्यासाठी आणि आता मनसे ही रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारण्यासाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय. तपोवन हे नाशिक शहरातील गोदावरी नदीच्या काठावर बसलेलं एक प्राचीन आणि पवित्र पर्यटन स्थळ आहे. रामायण काळापासून या भागाची धार्मिक महत्त्वाची ओळख आहे, जिथं भगवान राम आणि सीता यांच्या वनवासाच्या कथा जोडलेल्या आहेत. तपोवनातील नैसर्गिक वनक्षेत्र हे नाशिककरांसाठी खूपच महत्त्वाचं आहे, नाशिकसाठी महत्त्वाचं आहे. तपोवनातील दाट वनस्पती आणि विविध प्रजातींची झाडं जसे की साग, बाभूळ, आंबा, महूड आणि स्थानिक औषधी वनस्पती यामुळे हे ठिकाण जैवविविधतेचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. पक्ष्यांचा अधिवास, नैसर्गिक सावली, जैवविविधतेची शृंखला इथं पाहायला मिळते. या तपोवनातील वृक्षांमुळे नदीकाठचे पर्यावरणीय संतुलन, तापमान वाढ, धूळ कणांचा कहर रोखण्यात मोठी मदत होते. तसंच तपोवनातील सुमारे 50 हेक्टर क्षेत्र हे हिरवगार आहे, जे शहराच्या हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवतं आणि पावसाळ्यामध्ये जल साठवणीमध्येही मदत करतं. तपोवनातील झाडं कार्बन शोषणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. मला आत्ताच्या घटकेला असं कळतंय की साधुग्राम या नावाखाली ती जमीन बळकावून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे, जे गिरीश महाजन करतायत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस देत आहेत. म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला नाशिकची जी जनता लढतीये ती तपोवनासाठी लढतीये, तिथल्या झाडांसाठी लढतीये. आणि मला खरंच म्हणजे ती जी दृश्य बघितली की छोटी छोटी मुलं त्या झाडाला पकडून उभी आहेत, तरी सुद्धा या लोकांना फक्त पैशाची जी हाव सुटली आहे ती बिलकुल नाशिककर खपून घेणार नाही.